हॅलो बाई लोक, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले बरोबर 5 वाजलेत 5. मी चालले मी सोलापूरला. सातारामधनं गाडी आपली शिवशाही आणि दादा मला सोडायला येतात. अजून पण चालते का बरोबर चालायला लोक आहे का ह्याला 5:30 वाजले. गाडी कुठे लागली? सांगोला लागली. सांगोल्यानं कुठं जायचं? पण सांगोल्यानं जायचं का? आपल्याला जायचं सोलापूरला. आपल्याला गाडी इथेच लागेल खरं. सांगोल्यानं काय करू, जाऊ का पंढरपूरपर्यंत नंतर पुढे जायला म्हणून आज जाऊयात. विचारू आधी सोलापूरची गाडी किती वाजता. 5:30ची गाडी होती म्हणजे हाय का नाही बघू जरा. इलेक्ट्रिकल गाडी जी होती सोलापूरनं ती गेली. याला एवढं 4 वाजता उठून आवरलं मी, तरी जरा लेट झाला. आता 6:15 गाडी. 6:15ची गाडी मला वाटते 12 वाजताच मला पोहोचवणार. आता 5:45 तरी झाले. थोडा वेळ वाट बघू. 6:15 येईल गाडी, मग त्या गाडीनं बघू जातो. काय उपयोग नाही झाला यायला एवढं लवकर उठून. रात्री गेलो असं बरं झालं. ओके, जिंतूर गाडी मिळाली. आय डोंट नो आता किती लवकर जाते. पंढरपूरपर्यंत गाडी आहे. पंढरपुरात चेक करू पण 1-1.5 तास तरी लेट होणार आहे. कारण ती जी गाडी होती ना जी गेली इलेक्ट्रिकल, नो स्टॉप गाडी होती. एकदम डायरेक्ट कुठंच मध्ये आधी इकडे तिकडे जास्त थांबत नव्हती आणि लय जबरदस्त स्पीडमध्ये. छोटे छोटे स्टॉप नव्हते तिचे. आता 17 ठिकाणी थांबत जाणार. ठीक आहे, चलो ये भी सह लेंगे. आता गाडी बरोबर मसोडच्या पुढे थांबली. 15 मिनटं मसोडच्या पुढे 10-15 किलोमीटरवर ब्रेकफास्टला थांबली. तिथे गाडी अर्धा तासाला थांबली. मसोडमध्ये 15 मिनिट थांबली. दैवडीत 15 मिनिट थांबली. असं बरोबर 1 तास लेट झाला आहे. गाडी लेट मी गाडी नाही लेट, मी लेट आहे. जर मला तो आधीची गाडी भेटली असती तर आत्ता मी ऑलमोस्ट पंढरपुरात पोचलो असतो आणि 10-10:30पर्यंत सोलापुरात पोचलो असतो. 10 मिनटं चूक झाल्यामुळं किती आता पुढचा सगळा मला वाटतं एक विजिट आपली कमी होईल. 3 विजिटचा प्लॅन होता माझा. ॲटलिस्ट 2 तरी झाला पाहिजे. आणि एक विजिट खूप एका ठिकाणी वेळ लागणार कारण तिथं व्हॅलिडेशन करायचं, पंपचं व्हॅलिडेशन करायचं. पिलीवच्या पुढे गेले. मेमध्ये जेवढा पाऊस झाला आहे मला वाटतं तेवढाच पाऊस झाला आहे. पंढरपुरात पोचलो आम्ही, पण कसलाच पाऊस नाही बरं का पंढरपुरात. पंढरपुरात कसलाच पाऊस नाही. सगळे धुळबिळ उडते. पाऊस 2-4 दिवसापूर्वी पडून गेलेलं वाटतंय. आता नुसतं हे आभाळ आले. आभाळ 10 वाजले तरी पंढरपुरात पोचले. मी म्हटलेलं माझ्या बरोबर आहे 10. आता 1 तास लागणार सोलापूर. मला वाटतं सोलापूरला 11:30 वाजता गेलेलं जेवतो मी आणि मग पुढची कामं चालू करतो. नाहीतर काय होईल, जरा भूक लागली. माझा नाश्ता केलाच नाही. डायरेक्ट म्हटलं जेवणच करायचं. अरे चांगलेच बिल्डिंग झाले थोडं बघा. TV पीस किंवा आपण एवढं शिक्षित झालो की डायपर वापरायचं मुलांचं बाळांचं ट्रेनला कळते, पण ते डायपर कुठं टाकायचं हे कळत नाही. कळलं अर्धवट माणसं आहेत आपलं. गर्दी कसल्या गर्दी. त्यांना माहिती मला पण बेकार गर्दी. 10 वाजता तर मला जायचं सोलापूरला. थंड काय म्हणतात ट्रेजर हंट. आता मी सोलापूरची बस बघतो. त्या साईडला असेल सोलापूरची बस. गर्दी पहिल्यांदा कसली खतरनाक. तर अजून यात्रा व्हायची. आता एकादशीला व गर्दी कशी असेल. दोन्ही पण गाड्या लागल्या आपल्याला. मुळूत पंढरपूर सोलापूरनं जाव्यात. सोलापूरमध्ये इथं पंढरपूरमध्ये आलं तर एक प्लस पॉईंट बघते आपल्याला झालं आहे की आल्याला गाडी मिळाली आणि सीट पण मिळाली. तर तिथून उभं राहून जायला लागलं असं. आणि काय माहिती आहे का, ही गाडी आहे ना नॉन स्टॉप आहे. बिना वाहक बिना थांबा डायरेक्ट सोलापूर. सो लवकर पोचलं पाहिजे. 11पर्यंत जरी पोचलं. 11-11:30 वाजलं. 60 किलोमीटर 90 किलोमीटर गाडी जरा गणकी. बट पंढरपूरला माघारी परत यायचं आहे. पण आत्तासाठी बाय बाय.
तर लवकर गेलं पाहिजे. काय होईल काम पंढरपूरला यायचं पण परत 2 कारखान्यांच्या विजिट मी मागे होणार आहे. म्हणजे पंढरपुरात येऊन 2 दिवस मुक्कामी काम करायचं. सध्यासाठी तरी बाय बाय. जय हरी विठ्ठल. फायनली 11:30 वाजले आणि 11:30ला मी सोलापुरात पोचलो. जर ती सकाळची गाडी सापडली असते ना बरोबर 5:15ची, तर बघा 11:30च्या ऐवजी 10पर्यंत जर नक्कीच पोचलो असतो. 1-1.5 तास लेट झाला 10 मिनटामुळे. बट ठीक आहे, आता काय करतो, इथं पोचलो तरी पहिल्यांदा जेवण करून घेतो. त्यानंतर जेवायला थांबायला लागेल, मला जरा भूक लागली. आणि त्याच्यानंतर मग विजिटला परत बसस्टँडला जायला लागणार आहे, कारण बसस्टँडमधनं बस आहे त्या इकडे जायला. यायला गावाचं नाव जरा विचित्र आहे. असू दे. कमल हॉटेल कमल. तर मी जेवण करून करतो मग. बाय. झालं तर काय ओकेमध्ये जेवण झाले आणि मस्तपैकी बॅग पण तिथेच ठेवली. यांच्या इथे काय लॉकर नाही आहे, पण आपलं बॅग तिथे ठेवली. आणि आता आम्ही चाललो आहे कारखान्यावर. असं आलं नाही जास्त बघायला आपण. गाडी तर काय डायरेक्ट मिळाली नाही. आपलं शेअरिंग ऑटो मिळाली. आता शेअरिंग ऑटो जातो कारखान्याला. म्हणजे आपलं झालं प्रमोशन. मी आलो फ्रंट सीटवर. मागं बसलेलं जे मानव असं दुकान आहे त्यांना मला थांबावं आवडतं. मी काय मागं बसत नसतो. बुलेटमध्ये किती कलर चालेल. कारखान्यात पोचायला बरोबर 5:45 झाला. जी पहिली विजिट आहे ही काय एवढी महत्त्वाची नाही. जास्त म्हणजे टेक्निकल विजिट नाही, फक्त जरा माझं जुना पेमेंट फॉलोअप आहे. आणि मेन ॲक्च्युली विजिट आहे ना ती जरा लांब आहे, 25 किलोमीटर आहे. तर आधी म्हटलं ही विजिट करून जावी, कारण काय इथले जे MD आहे ना परत दुपारनंतर गायब होतात. आता त्यांची गाडी तर दिसते आहेत. मग आधी त्या MDची गाडी घेऊ, आपलं पेमेंटचं कामाचं बघू आणि नंतर मग पुढे जाऊ. जेवण झालं ते एक बरं झालं, आपलं 1-1.5 तास वाचलं. आता काय जेवायला थांबायचं नाही कुठं. आणि इन टाईम झालं जेवण, हा ना. चलो तर आज जाऊ. आतनं बाहेर आल्यानंतर मग तुम्हाला अपडेट देतो आणि मग पुढच्या मार्गाला निघू. चलो. आता काय आलं का, आपली विजिट झाली तिथली. तर तिथं मी डायरेक्ट आलो. मला तर दुसऱ्या कारखान्याला जायचं आहे. ह्याला मंद्रुप म्हणून गाव आहे त्याच्या तिथं. तर त्या मंद्रुपला जायला तर 7 रस्त्यावरून मी 7 रस्ते चौकात आहे. मी काय तिथनं कारखान्यावरून बाहेर पडल्यावर लॉक केला नाही, डायरेक्ट इकडे झालो. तर 20 मिनटं झालं थांबलो इथं. रिक्षा भरायची वाट बघतोय. लवकर जेवढी भरेल तेवढं बरं आहे. म्हणजे अजून एक विजिट होईल. ती एक विजिट जिथं चाललो तिथं आणि ह्याच्यानंतर अजून एक विजिट करायचं आहे. टोटल 3 विजिट करायचे आहेत. ओके. बरेच दिवसानंतर आज कर्नाटक बसमध्ये बसायचं योग आला आहे. आधी नॉर्थ कर्नाटकाला जात होतं तेव्हा कंटिन्यू या बसनं ट्रॅव्हल करायचं. बट आता आपले रिजन चेंज झाले, तर मी महाराष्ट्राच बघतोय. त्यात अजून माझं हे वाढवते. बट साऊथला जात नाही, त्याच्यामुळे काय बसमध्ये बसायला मिळत नाही. आता सोलापूरवरनं मी चाललो आहे. इंडियाला बस जाते. इंडियाला का आमचं कारखाना आहे तिकडे. आणि मध्ये मला 13 मैल म्हणून एक जागा आहे, तिथं उतरवणार आहे. मी आता पोचलो 13 मैलला. हा ना विजापूर रोड आहे. इंडी लागते सोलापूर विजापूर रोड. आणि ह्या 13 मैलपासनं बरोबर 1-2 किलोमीटरवर कारखाना आहे. आता मी काय रिक्षा करून जाणार नाही, कारण काय माझं वॉक काय सकाळी जाणार नाही. मग तेवढाच वॉक पण होईल आणि माझा वेळ पण आहे. म्हणून म्हटलं जरा चालत जाऊ. इथनं कारखाना दिसते, चिमणी दिसते. कधी पण कुठला कारखाना बघायला झाला ना तर चिमणी दिसते बघा. चिमणी बघायची त्याची. चिमणीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये आय डोंट नो. सोलापूरमध्ये भारी वातावरण आहे बरं का. आबाळ आले. पावसाचा काय पत्ता नाही. 2-3 दिवस झालं, 2-3 दिवसापूर्वी पाऊस पडलेला. आता रिसेंट तर काय पाऊस नाही आहे. हो, लय दिवसांनी चालतं त्यामुळे जरा मला हे होतं आहे. वॉक जरा केला पाहिजे. कारखाना जिथं मी चाललो आहे ना तिथं पंप आपले गेले 2019ला 20ला बरं 18-19ला. आणि तेव्हापासून तो प्लांट काय चालला नाही, प्लांट बंदच होता. तर आता एका दुसऱ्या कंपनीनं चालवायला घेतला प्लांट. सो आपले पंप पण चालू होतील. सो चलो आज चलते हैं वॉकथॉन करू जरा. वॉकथॉन चला. बघा कारखाना कसं दिसते. इथे जवळ दिसतोय ना, पण असं पुढं जायचं आहे.
आणि मग इकडं जायचं. सो जॉनी वॉकर कीप वॉकिंग. ओके आलं मी कारखान्यावर. आता बोलतो कॅमेरा बंद करायला लागेल तर त्याच्यामुळे इथेच ब्लॉक करतो आणि बंद करतो. त्याचं काम झालं. आता म्हणलं चालतच चाललेलो म्हटलं जरा वॉक होईल. पण हां तुम्ही कारखाना होता का? हां मी म्हटलं तुमच्या बघितलं काय काय का तुमचं काय काम होतं? JCB तुमचं आहे का तो? बाहेर चालू होता तो. बरं बरं बस आली माहीत काय झालं मध्ये डिस्कनेक्ट झाला. मी आता माझं काय म्हणालं मी चालत जाणार होतो वॉक कम्प्लीट करणार होतो. पण काय झालं पाऊस यायला लागला आणि मला अजून एक तिसरी विजिट पण कम्प्लीट करायची होती. सो मी लिफ्ट घेतली आणि लगेच मला बस पण भेटली. आता मी चाललेलो सोलापूरला. आता तिथे गेल्यावर मग तो मिळते का विजिट. ॲक्च्युली झाले 4:15 जायला अजून 1 तास लागतो. चान्सेस तर खूप कमी आहे. दुसरी अजून एक अपॉइंटमेंट व्हायची. बट लेट्स सी चान्स तर घेतला पाहिजे कारण ॲटलिस्ट 20 विजिट झाल्यात ना. अजून एक विजिट झालं 3 विजिट 23 विजिट होते आज जर ही झाली तर. सो माझं मागं लाईन दिसते बघा फुल. आता मी चाललो इथनं बार्शीला फुल पॅक आहे नॉनस्टॉप. बार्शीला ॲक्च्युली एक भारी गोष्ट आहे की सोलापूर टू बार्शी डायरेक्ट नॉनस्टॉप गाड्या आहेत. आता ही लाईन दिसते बघा किती वाजलेत 5 वाजलेत ना. माझी ॲक्च्युली तिसरी अपॉइंटमेंट होती पण लेट झाला त्याच्यामुळे मी काही गेलो नाही. हॉटेलवर गेलो पोचलो सोलापूरमध्ये. हॉटेलवर गेलो बॅग होती ती घेतली. आता इथनं डायरेक्ट बार्शी. आता बार्शीत पुढचे 2 दिवस बार्शीत काम करणार आहे आणि त्याच्यानंतर मग रिटर्न जायचं. सॅटर्डे सुट्ट्या येतं. परांडा गाडी आली का ओके गर्दी आहे पण आपलं नॉनस्टॉपला जातो. मी परांडा गाडी आली मग आपण आज मेहनत जातो. ही आपली गाडी आली आहे नॉनस्टॉप बार्शी. गाडी मिळाली ओके म्हणे. सीट वगैरे पण झाली मिळाली. पण या गाडीची मला सिस्टीम जरा थोडी समजलेली आहे की बरीचशी लोक डायरेक्ट पण येऊन बसली आणि आम्ही लाईनमध्ये थांबून तिकीट घेतलं आहे. काय कळलंच नाही मला काय कळलं. चलो निकलते अभी जल्दी. किती 5-6 साडेसहापर्यंत बार्शी नॉनस्टॉप गाडी. मग अशी बसमधून उतरलो बार्शीत पोचल्यानंतर आणि डायरेक्ट रूमवर आलो हॉटेलवर आलो. काय मला लय कंटाळा आला. झोपलो जरा दिवसभर पळापळी. सो जास्त काय ब्लॉक केला नाही. तुम्हाला आता रूमचं एक हे देतो टूर देतो. छोटीशी आपली रूम आहे बार्शीतली. सूट आहे ॲक्च्युली. अजून एक रूम होती जे प्रेसिडेन्शियल सूट होता छान होता पण जर तिथं रेंज नव्हती त्याच्यामुळे ती मी रूम कॅन्सल केली आणि हा डिलक्स सूट घेतला. पण ते भारी होता काय रेंज नसल्यामुळे. कधी कधी असं होतं बघा की आपल्याला ऑप्शन असतो की जे बेस्ट आहे ते तुम्ही घ्या बट आपल्याला बेस्ट आवडत नाही. बेटर क्वालिटी आवडते त्याच्यामुळं. आणि अजून एक आहे माहिती आहे का हा रूम घ्यायचं हे ह्या व्ह्यू हे हॉटेलचं ओनर आहे ना त्यांचं घर आहे. लय क्वालिटी सकाळचं मला दाखवतो. चलो आता मी जेवायला जातो आणि इथं म्हणलं तर मूड आला तर तिथं ब्लॉग करतो नाहीतर आता हा ब्लॉग इथं संपवतो. बाय.